तर आज आपल्या सिरीजचा होता 56वा दिवस. सकाळी आज आपला जो प्लॉट लावलेला आहे केळीचा, त्याच्यावर आपल्याला आधी पाणी लावायचं होतं. तर आपल्या एकाच बाजूच्या जमिनीवर पाणी लावून घेतलं. पाणी लावून अर्धा पाऊण तास झाले की परत आपल्याला त्याला आज खत सोडायचं होतं. तर आज आपल्याला 19 आणि मॅग्नेशियम सोडायचं होतं. तर आपण एकरी 3 किलो प्रमाणे आपण म्हणजे एक मॅग्नेशियम 3 किलो आणि 19 3 किलो सोडायचं होतं. तर आपल्याला ते मॅग्नेशियम आणायला जायचं होतं. तर कॅल्शियम बोरॉन पण आपल्याला केळी बाकीचं सोडायला आणायचं होतं. तर कॅल्शियमच्या 2 बॅग आणि मॅग्नेशियम घेऊन इजाबापून आलो आपण. तिथून पुढं मग आपण 3-3 किलो प्रमाणे एका सबमिनला सोडलं आणि तिथून पुढं दुसऱ्या सबमिनला पाणी लावून घेतलं. तिथल्या दुसऱ्या सबमिनला पाणी लावून घेतलं की परत अर्धा पाऊण तासाने त्याला 3-3 किलो 19 आणि मॅग्नेशियम सोडून दिलं. केळीला खत सोडून झालं की तिथून पुढं आपल्याला ज्वारीवर राहिलेलं भिजवायला जायचं होतं. तर मग एक 11 वाजता आपण ज्वारी भिजवायसाठी आलतो. तिथून पुढं मग एक 2-3 तासाने आपल्याला परत तुरीव पाणी लावायला जायचं होतं. तर मळ्यात गेलो. मळ्यात गेल्यावर केळीवर पाणी लावलेलं मोठ्या ते बंद केलं आणि तुरीव लावून घेतलं. आणि तिथून पुढं 4 वाजेपर्यंत मग ज्वारीची दारी धरली. परत मग घरी जाऊन गुरं ही पाणी पाजून घेतली. घरी गुरं पाणी पाजून झाल्यावर हे आपल्याला मग संध्याकाळी आज आपला सिरीजमधला 100 डिप्स मारायचं होतं. तर थोडा वॉर्मअप करून घेतला. वॉर्मअपमध्ये 2-3 एक्सरसाइज केल्या. तिथून पुढं मग डिप्स मारलं. डिप्स मारल्यानंतर थोडा डंबेल्स मारलं. डंबेल्स मारून थोडा चेस्टचा पण थोडा वर्कआउट केला.